भुसावळ सिटी पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये भुसावळमध्ये अवैध धंदे जे चालू आहे, सट्ट्या पत्त्याचे, दारूचे, व्याजाचे, ते बंद व्हावे यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन आता तालुक्यामध्ये पण जात आहे, हे पूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। या धंद्यामुळे गोरगरीब लोकांचे आर्थिक व भरपूर असे काही नुकसान होत आहे, जे लहान बाळांना ते सोसावे लागत आहे। आज रोजी भुसावळ नगरपालिके हद्दीत जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये लोकांनी अतिक्रमण करून तिथे अवैध धंदे सुरू केलेले आहे। त्यामध्ये भुसावळच्या नागरिकांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे। त्यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेलचे व आमचे गटनेते सचिनभाऊ चौधरी, परतोद साहेब, आमचे उल्हासभाऊ पगारे, माजी नगरसेवक दुर्गेशभाऊ ठाकूर व पदाधिकारी आम्ही सर्व इथे जमलेले आहे। सर, आपको अभी क्यों ये अवैध धंधे नज़र आ रहे हैं? इतने सालों से आपने आवाज़ क्यों नहीं उठाई? एवढ्या वर्षापासून आम्ही आवाज उठवत आहे, कोणी आमचा आवाज दाबून घेत होता। आज रोजी भुसावळ नगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला सत्ता दिलेली आहे। आज रोजी आम्ही ते करण्यासाठी सक्षम आहेत। त्यावेळेला पण आम्ही आवाज उठवत होते, पण आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करत होते लोक, आणि ते पूर्ण हाईटला होऊ देत नव्हते, कारण सत्ता त्यांची होती, गुंडेगिरी वाढलेली होती, त्यामुळे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते ते। आज रोजी आम्ही पूर्ण सक्षम याच्याने ताकदीने इथपर्यंत पोचलेले आहे और आम्ही अर्ज दिलेले आहे। उल्हासभाऊ, काय बोलाल? आज आपण निवेदन दिलेलं आहे, त्याबद्दल आपण काय बोलाल? सर्वप्रथम आज मी आमचे हाजी अशरफभाई यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आज सिटी पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन आणि DYSP ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याचं काम सुरू आहे। निवेदन यासाठी देण्यात येत आहे की भुसावळ शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जे अवैध धंदे भुसावळ शहरामध्ये सर्रास सुरू आहेत, नगरपालिकेचे जे संकुलन आहेत त्यामध्ये अवैधरित्या सट्टा पट्टा आणि दारू विक्री, अवैध दारू विक्री याचा सर्रास वापर सुरू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सावकारीला त्रयस्थ होऊन लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे। तर या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आमचे शहराध्यक्ष अशरफभाई यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, आणि जर आमच्या मागण्या जर या ठिकाणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत। खबरों में बस इतना ही। देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए, ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए।